जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी येणारे राष्ट्रीय काँग्रेसबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. नंबर 1 प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ॲलन ह्यूम यांनी 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या 1885 मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 योमेशचंद्र बॅनर्जी. हे मुंबई पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी नियोजित होते, परंतु साथीच्या रोगामुळे हे अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवले गेले. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी हे 1887 चेन्नई या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि तेच पहिले मुस्लिम अध्यक्ष. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1907 सुरत. जे अधिवेशन सुरत या ठिकाणी भरले होते त्या ठिकाणी जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती आणि याच अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून रासबिहारी बोस हे होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात जहाल, मवाळ व मुस्लिम लीग एकत्र आले? याचं उत्तर आहे 1916 लखनौ अधिवेशनामध्ये जहाल, मवाळ व मुस्लिम यांची युती झाली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात अस्पृश्यांचा ठराव मांडण्यात आला? याचं उत्तर आहे 1917 कोलकाता या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांचा ठराव मांडण्यात आला होता आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष ॲनी बेझंट या पहिल्याच महिला अध्यक्ष म्हणून हे अधिवेशन ओळखले जाते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या 1888 अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जॉर्ज यूल. हे अलाहाबाद या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेळगाव. जे अधिवेशन 1924 साली भरले होते आणि महात्मा गांधी फक्त एकच वेळेस या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती एकही वेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे एकदाही राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाहीत. हे ऑप्शन नंबर 4 आहे. यामध्ये 1905 मध्ये भरलेल्या वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न, 1920 नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 विजय राघवाचार्य, चक्रवर्ती विजय राघवाचार्य. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1936 साली फैजपूर या ठिकाणी ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन भरले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. हे होते आजचे आपले या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न. यामधील तुम्हाला सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. प्रश्न आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरती क्विज म्हणून, त्यावर पण असेच भरपूर सारे प्रश्न आहेत. अशा नवीन नवीन प्रश्नांचा सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जय हिंद, धन्यवाद.